नाही, हे पोलीस प्रशासनाची दिरंगाई आहे आणि कोणाचं तरी वरद असेल, त्यामुळेच हे एवढा विलंब झाला. 235 दिवस लागले. आता या केसमध्ये, तुमच्या केसमध्ये कशा पद्धतीनं न्याय मिळावा अशी तुमची अपेक्षा आहे का? बऱ्याच चर्चा सुरू आहेत त्यांच्यावरती, 1-2 नाही तर आणखी बरेच गुन्हे आहेत त्यांच्यावर. मोकासारखा गंभीर मोकाची कारवाई त्यांच्यावरती करावी का, असं तुमचं मत आहे का? तुम्हाला काय वाटतं? जर एक अर्थी जर ह्यांची सून मारून टाकून हे जर तळेगाव सारख्या भागात मटणावरती ताव मारत असन आणि यांना कुठल्याही प्रकारचा माझ्या मुलीचा पश्चाताप नाही, अशा लोकांना, अशा नराधम लोकांना मोका हा एकमेव मोका अंतर्गत कायद्यातच त्यांना मोकाच लावावा ही माझी राज्य सरकारला विनंती आहे आणि माझ्या मुलीला न्याय द्यावा ही अशी माझी कळकळीची विनंती आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये निलेश चव्हाण ज्याच्याकडे बाळ होतं 2 दिवस, त्याच्यावरती काल पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. म्हणजे तुमच्या बंधूंनीच वारजे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली होती आणि त्याच्यावरून काल रात्री त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला असं तिथल्या उपायुक्तांनी सांगितलं. पण तो गुन्हा काही सेशन कमिट ऑफेन्स नाही, 3 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे. त्याच्यामुळे या सगळ्या प्रकारात यांचे सगळे सहकारी सुद्धा असेच आहेत. त्याच्याकडे वेपन आहे, त्याच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल आहेत 2-3. मला सगळ्यात आधी असं सांगायचं आहे की शशांक आणि सुशील यांच्याकडे जे काही रिव्हॉल्वर आहेत यांचं रिव्हॉल्वर काढून घेऊन जप्त करून त्यांचं जे काही लायसन आहे, कारण भविष्यात मला या लोकांपासून माझ्या कुटुंबाला धोका आहे, कारण ह्या गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यामुळे यांचं लायसन जप्त करावं, यांचे लायसन रद्द करावं आणि त्यांचे जे काही रिव्हॉल्वर आहे ते जप्त करावं.